डहाणू नगर परिषद निवडणूक 2025 मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग, बदलले राजकीय समीकरण। डहाणू नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शहराच्या राजकारणाला नवे वळण दिले आहे। मंगळवार 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत एकूण 38,693 मतदारांपैकी 26,014 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यामुळे 67.23% इतके समाधानकारक व उत्साहवर्धक मतदान नोंदवले गेले। या निवडणुकीचे निकाल रविवार 21 डिसेंबर रोजी जाहीर झाले। नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट चे उमेदवार राजेंद्र मच्छी यांनी दणदणीत विजय मिळवला। मच्छी यांना एकूण 14,815 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार भरत राजपूत यांना 10,760 मते प्राप्त झाली। अशा प्रकारे 4,055 मतांच्या स्पष्ट फरकाने राजेंद्र मच्छी यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला। हा विजय शिंदे गटासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण ही निवडणूक थेट जनतेच्या मतांद्वारे ठरली असून मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे। मात्र नगराध्यक्ष पदावर शिवसेना शिंदे गट ने बाजी मारली असली तरी नगरसेवक पदांच्या निकालात वेगळे चित्र दिसून आले। 13 प्रभागांतील एकूण 27 नगरसेवक पदांपैकी भाजपने 17 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे 8 नगरसेवक निवडून आले असून शिवसेना शिंदे गट ला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे। नगर परिषदेत भाजपचे संख्याबळ मजबूत असतानाही नगराध्यक्षपद शिंदे गटाकडे गेल्याने डहाणूच्या राजकारणात नवी सत्ता समीकरणे उदयास येताना दिसत आहेत। आगामी काळात प्रशासनिक निर्णय, विकास कामे आणि नगर परिषदेची कार्यपद्धती यामध्ये समन्वय आणि राजकीय संतुलन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। निकाल जाहीर होताच शिवसेना शिंदे गट व त्यांच्या समर्थकांनी शहरात जल्लोष साजरा केला। नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र मच्छी यांनी सांगितले की डहाणूच्या सर्वांगीण विकासासाठी ते सर्व घटक आणि सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन काम करतील। दुसरीकडे भाजपने नगरसेवकांमधील बहुमताच्या जोरावर नगर परिषदेत प्रभावी व निर्णायक भूमिका बजावण्याचे संकेत दिले आहेत। राजकीय जाणकारांच्या मते डहाणू नगर परिषद निवडणूक 2025चा हा निकाल आगामी काळातील राजकीय संघर्ष, प्रशासनिक समतोल आणि विकासाच्या दिशेचे स्वरूप ठरवणारा ठरणार आहे। तुमच्या मित्रपक्षांनी प्रतिष्ठेची केली होती, दोन्ही ठिकाणी तुम्ही विजय मिळवला, काय प्रतिक्रिया व्यक्त करता? डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि ती प्रतिष्ठा डहाणूला आणि पालघरला जिंकवण्याची होती। त्यामुळे इकडे डहाणूकर जिंकलेले आहेत, इथे पालघरकर जिंकलेले आहेत। डहाणूकरांचा आवाज बनून राजू माच्छी हे केवळ एका पक्षाचे प्रतीक नव्हते, डहाणूकरांचे प्रतीक होते। डहाणू जनतेने त्यांना विजय मिळवून दिलेला आहे आणि अहंकाराचा नाश केलेला आहे। राजकारणामध्ये अहंकार हा कधी पुढे जाऊ शकत नाही, विनम्रता माणसाला पुढे नेते आणि विनम्र डहाणूकरांनी डहाणूच्या राजू माच्छीने निवडून दिलंय आणि पालघरच्या उत्तम घरात निवडून दिलेलं आहे। त्यामुळे सर्वच्या सर्व श्रेय हे डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेचं आहे। आणि जय बोलणारी जी लोक होती, इथे जो जिता वो सिकंदर आहे, पण सिकंदर ही जनता आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे। त्याने जे प्रश्न उपस्थित केले त्या सर्वांचं उत्तर डहाणूच्या जनतेने आणि पालघर जनतेने दिलेलं आहे आणि हा विजय त्या सर्व जनतेला आम्ही समर्पित करतो। पालघर आणि डहाणूमध्ये ज्या प्रचार सभा मी विजय झालो म्हणजे शिंदे साहेबांनी इथे पहिली हे लावली, सभा लावली आणि त्या सभेचा फार मोठा फरक पडला आणि हे माझा विजय नसून हा जनतेचा विजय आहे। आगामी काळात जे डहाणूकरांच्या समस्या आहेत, मागण्या आहेत, त्या कशा पूर्ण करू? हा, मी इथल्या ज्या मागण्या आहेत, लोकांचे जी काम आहे ते आम्ही आमच्या नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मी पूर्ण करायचं काम करेन। म्हणजे मी एक लोकांचा सेवक म्हणून काम करेन।